आनंद शब्देश्वरू बोलीजे, आनंद तो आनंदमय ईश्वर स्वरूप हे अमूर्त आहे. मात्र त्याच्या स्वरूपामध्ये मग जसे जीवांच्या ठिकाणी अनादीचंच अविद्येचं संयुक्तत्व आहे आणि देवतांच्या ठिकाणी अनादीचंच अविद्येचं वंतत्व आहे आणि अविद्यात्मक असून त्या त्रिगुणात्मक सुद्धा आहे आणि प्रपंच हा तर त्रिगुणात्मक. तर अशा प्रकारचं ईश्वराच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा मलिनत्वाला आणणारा भाव नाही. आणि म्हणून पुढे चालून सांगतात की शुद्ध तो बुद्ध तो आनंदमय ईश्वर शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे निर्मळ, ज्याच्या ठिकाणी मलिनता नाही. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अंतर्भाव येऊन स्वरूपाची जी शुद्धता आहे, निर्मळता आहे, ती कदापि भंग पावत नाही. ज्याच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा मालिन्य भाव नाही असा एकमेव ईश्वरच आहे. जीव जरी नित्य केवळ म्हटलेला असला, नित्य म्हणजे सदा सर्वदा, केवळ म्हणजे तेथं दुसरे नाही, त्रिगुण नाही आणि अविद्या नाही का काहीही नाही, म्हणजे वंतत्वाने तो जरी त्रिगुणातीत निर्गुण असला, शुद्ध असला, तरी तो मुळातच अनादीच्या अविद्येने युक्त आहे. वंत नाही, परंतु युक्त तर आहेच. आणि देवता या तर अविद्यात्मकच आहे. म्हणजे अज्ञानतम भाव त्यांच्या ठिकाणी स्वरूप मर्यादेपर्यंतच ज्ञान जरी असलं तरी स्वरूप मर्यादेच्या पलीकडे ते अज्ञान आहेत. देखणं, पाहणं, जाणणं आपल्या पराचं नाही. फक्त अस्तित्व जाणणं नाही, परिपूर्ण जाणणं नाही. आणि प्रपंच तर जड, पंचभौतिक, त्रिगुणात्मक, तो तर मलिनत्वच आणणारा आहे जीवाला. सर्व जीव, देवता, प्रपंच हे मलिन असतात. जीवाच्या ठिकाणी अनादि अविद्येच्या संयुक्तिक भावामुळे आणि तो मूळचाच अज्ञानतम असल्यामुळे मलिनता येत असते. ती संयोगिक भावाने. मात्र कायम तो मलिन होतो असं नव्हे. नाही तर नित्य केवळ त्याला म्हटला नसता. तो नित्य असून केवळ आहे आणि नित्य केवळही आहे. तो संयोगिक आहे. पण संयोगिक का असेना त्याच्या ठिकाणी आहे. परमेश्वराच्या ठिकाणी तसा संयोगिक भावाने नित्य संबंधाला जरी माया असली तरी ईश्वर स्वयंविरुद्ध धर्मीवंत असल्यामुळे तिच्या स्वरूपात तो व्यापक आणि सर्वात्मक असून सुद्धा सर्वातीत आहे, म्हणून तो शुद्ध आहे. ईश्वराच्या ठिकाणी भूत, भविष्य, वर्तमान, त्रिकाळ, तीनही काळ, कोणत्याही प्रकारच्या काळामध्ये मलिनता येत नसते आणि म्हणूनच त्याला शुद्ध म्हटलेला आहे. तो त्रिगुणातीत निर्गुण, सत्व, रज, तम हे त्रिगुण ज्याच्या स्वरूपाच्या ठायी नाही असा निर्गुण, गुण नसलेला, गुणरहित, तथा तो अविद्या विरहित, अज्ञान विरहित
आणि जरी त्याच्या ठिकाणी जडा चेतना शक्तींचा संयोग असला, चेतना तर त्रिगुण आणि जडा निर्गुण जरी असल्या तरी त्या संयोगिक भावाने असूनही तो सर्वात्मक असून सर्वातीत असल्यामुळे विरुद्ध धर्मी बनतं. त्याचा जो विरुद्ध धर्म जो आहे तो सर्वांपासून त्याला अलिप्त ठेवणार आहे आणि म्हणून तो असंग निसंग राहत असल्यामुळे सदा सर्वदा त्रिकाल अत्यंत शुद्धतम राहत. त्याच्या शुद्धतेमध्ये किंचित मात्र काही एक मालिन्यता येत नाही.